विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास कामासाठी 500 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या नामदार संजयजी शिरसाट, कॅबिनेट मंत्री, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर नागरिक सत्कार समस्त आंबेडकरवादी समाज नांदेड यांच्यातर्फे डॉक्टर शंकरराज चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संजयजी शिरसाट, कॅबिनेट मंत्री, समाज कल्याण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील भोंडारकर, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, युवा नेते शिवसेना मंगेश कदम यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भीमरायाचा बेटा आम्ही दिलदार सरकार में काम कैसा किया जाता है। ये शिरसाट ना किसी के बाप को डरता है, ना किसी के बाप को डरने वाला है, क्योंकि ये शाहू फुले अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज के इशारे पर चलने वाला आदमी है। इसीलिए तो मेरे भाइयों 500 करोड़ बाबा साहब के एजुकेशन सोसाइटी के लिए दिए है। दोनों हाथ ऊपर करके मेरे भाई का सम्मान करें। शाहू फुले शिवाजी आणि संभाजीचा खरा दमदार रणदिलदार भालियों नवान बात अच्छी लगी तो दमदार अंदिलदार शिलेदार बाही समाजातर्फे देवीदास रंजळ, देवानंद भोपाळे, कलाल समाजातर्फे 500 कोटी रुपये यांचा निधी उपलब्ध करून देणारे आमचे डॅशिंग छत्रपती संभाजी महाराज यांचे पालकमंत्री, जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत, ज्येष्ठ आमचे भगत काका, आनंदराव बोंडारकर, दुसरे आमचे सहकारी मित्र बाबूराव कदम आमदार, तसेच जास्त वेळ घेत नाही समोर बसलेले ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी आणि उपासक उपासिका सर्वांना जय महाराज करतो, जय भीम करतो। आज सर्वात प्रथम सामाजिक न्याय मंत्री आपले लाडके संजय शिरसाट साहेबांचं यांचं मी नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आयोजक नांदेड वाशी ऐकून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे सर्व आयोजक यांनी जे कार्यक्रम
हा सत्कार एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये देण्याचा निधी मध्ये जो सिंहाचा वाटा उचलणारे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांचा आपल्या नांदेड शहरात समस्त आंबेडकर वासियांतर्फे भव्य सत्काराचं आयोजन केले आहे। त्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीभाऊ कल्याणकर, दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर साहेब, आमच्या हातगावचे आमदार बाबूराव कदम कोळीकर साहेब, औरंगाबादहून साहेबासोबत उपस्थित झालेले माजी महापौर विकास जैन साहेब, बार्टीचे अध्यक्ष वाडे साहेब, नांदेडचे भूमिपुत्र व ऍडिशनल कलेक्टर साहेबांचे खासगी सचिव भारत कदम साहेब आणि व्यासपीठावर बसलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर आपले साहित्यिक, नाटककार, माजी प्राचार्य, एक अभ्यासू व्यक्तिमत्व दत्ता भगत सर व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व। आता जास्त काय बोलायला ठेवलंच नाही। आपण साहेबांनी केलेल्या कामाची चित्रफीत बघितलेली आहे आणि भीमराव हटकर साहेबांनी पण त्यांच्या मनोगतात बरंच नांदेडला काय पाहिजे ते त्यांनी सर्व साहेबापुढे त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे। साहेब थोड्या वेळासाठी बाहेर गेलेत, पण साहेबाला बी साहेब एक विकास पुरुष आहे। आपल्याला म्हणल्यासारखे आताच साहेबाचं आपण आपले शाहीर अन्वीकर साहेब जे सांगू लागले की हे एक म्हणजे सिंहासारखं काम आहे। डॅशिंग धडाकेबाज कॅबिनेट मंत्री आहे, निर्णय घेणारा कॅबिनेट मंत्री आहे, लबरी स्टॅम्प सारखा कॅबिनेट मंत्री नाही। नसता आपण काँग्रेसच्या काळात कोणत्याही बघितले की कॅबिनेट मंत्री फक्त सहीपुरते मर्यादित होते, पण मागच्या या महायुतीच्या काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे सामाजिक न्याय विभाग होता व त्यांनी आपल्या शुभ हस्ते याच्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री साहेबांचा या ठिकाणी सरकार यांना आपल्या नांदेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे मानपत्र लिहिलेले आहे। डॉक्टर विलास ढवळे, डॉक्टर बबन जोगदंड यांनी हे मानपत्राचं लेखन केलं आहे। त्यांचंही या ठिकाणी व्यक्तीच्या तमाम आंबेडकर तरी तमाम नांदेडकरवासियांना मी विनंती करतो की साहेबाचा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब याचे अध्यक्ष विचारवंत श्री दत्ता भगत यांच्या हस्ते सत्कार होत आहे।
भावी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळे नेते कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी यांचं स्वागत करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, यादी इतकी मोठी माझ्या हातात आलेली आहे की वाचण्यामध्ये 10 मिनिटे जातील आणि मला माहिती आहे की तुम्हाला संभाजीनगरहून मी आलोय, तुम्हाला मला ऐकायचंय. हाच तो माणूस ज्यांनी 500 कोटी रुपये दिले, त्याचे काय विचार आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला ते ऐकण्यासाठी बाकी नावं मी कट करतो. नांदेडला माझा सत्कार ठेवला. मला दरवेळेला हलू नकोस ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला फसवलं जातं. आता या ठिकाणी आलो, मला वाटलं आता 500 कोटी रुपये दिले तिथपर्यंतच बोलतील. बस झालं बाबा, आता इतके मोठे दिलेत, आता काही नको आम्हाला. पण असं काही होणे शक्यच नाही. अनेक मागण्या केल्या. मी मनातल्या मनात विचार करत होतो की खरंच आपण तेवढं देण्याच्या लायकीचे आहोत का. एक संजय शिरसाट या महाराष्ट्राचा समाज कल्याण मंत्री होतो आणि त्यांनी जे काही त्याच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, जे काही पाहिलेलं आहे, ते डोळ्यासमोर ठेवून काम करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार डोक्यामध्ये असतो. पहिल्यांदा मी नगरसेवक झालो त्या टायमाला मला असं वाटायचं. आता तुम्ही पाहता राजकारणामध्ये नगरसेवक असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, कोणतंही एक पद आलं तर माणसाला असं वाटतं की राजकारणामध्ये मी आता परिपक्व झालो आणि मोठा झालो. मग त्याची चालण्याची स्टाईल बदलते, त्याची बोलण्याची स्टाईल बदलते, त्याच्या वागण्यामध्ये फरक पडतो. आणि जो काल लोकांना नमस्कार करत होता तो लोकांचे नमस्कार सुद्धा नम्रपणे स्वीकारत नाही, असे लोक पुन्हा तयार होताना आपण पाहिलेले. मी यासाठी सांगितलं की माझ्या आयुष्यात काय घडलं. मी 10 वर्ष नगरसेवक आहे, 20 वर्षात मला आमदार केला होता. कालावधी पाहिला तर इतका लंबा, इतका मोठा आहे, तरी मला असं वाटतं की मी आणखीन काम करायला कमी पडतोय, मला आणखीन काम केलं पाहिजे. समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर, सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शपथ घेताना नागपूरला आमचा शपथविधी झाला. मला शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हतं की माझ्याकडे कोणतं खातं आहे आणि मी राज्यमंत्री आहे का कॅबिनेट मंत्री आहे. जेव्हा त्या खुर्चीवर बसलो तिकडच्या त्या सर्व स्टेजवर, समोर राज्यपाल बसले, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, बाकी मंत्रीगण जे शपथ घेणाऱ्यांची लाईन, दुसऱ्या लाईनीमध्ये मी होतो. आणि जेव्हा शपथ घ्यायला उठलो, जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून, त्या टायमाला डोळ्यासमोर एकच प्रतिमा आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
मी शपथ घेतो याचं मला महत्व नव्हतं. हा तर माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता. माझ्या खानदानीमध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं. त्या ठिकाणी मी या राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो, हा याचा आनंद होताच होता. परंतु डोक्यात एक विचार होता की ही काय सिस्टीम आहे जी माझ्या बाबासाहेबांनी घालून दिली. राज्यपाल बी आहे, मुख्यमंत्री बी आहे आणि तिथं शपथेचं वाचन करावं लागतंय जी बाबासाहेबांनी लिहिलेली शपथ आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पदावर जा, काही करा, सुरुवात तुम्हाला तिथून करावं लागतं. आनंद तर होता, पण डोक्यात तोच एक विचार होता की ही किमया ज्या माणसांनी केली, ज्या महामानवांनी केली, पुन्हा डोक्यात विचार आहे हे असं का घडतं. मी दरवर्षीची 14 एप्रिल पाहतो, त्याला गर्दी ही वाढत जाते, कधी कमी होत नाही. मग कळालं की राज्याचा, देशाचा राष्ट्रपती बदलू शकतो, पंतप्रधान बदलू शकतो, मुख्यमंत्री अनेक बदलू शकतात, राज्यपाल बदलू शकतात, मंत्री बदलू शकतात, पण बाबासाहेबांची खुर्ची, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बदलले त्याला हलवायची हिंमत आजपर्यंत तुला मिळेल. ताकद ज्याला म्हणतात ही ताकद. आणि म्हणून आम्ही केलं, हे काय केलंय मला स्वतःलाच कधी कधी असं वाटतं रे, आपण काही केलं नाही तरी हे लोक सत्कार का करतात. जे होतं ते द्यायचं कसं हे आपल्याला कळालं, एवढंच फक्त आपल्याचा त्याच्यातला फरक आहे. पैसे होते की नाही खात्याकडे, होते, दिले का नाही हा प्रश्न वेगळा. द्यायची दानत असावी लागते, ती आपण दाखवली. आज समाज एकत्रित आलाय. याच्यासाठी निश्चितच मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याचं सहकार्य आहेच. परंतु मंत्री झाल्यानंतर ज्या सुरुवात आपण केल्यात ना, ते यासाठी केल्या की तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत जय भीम. सर्वांनी बसून घ्यायचंय.